स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपाकडून कोण उमेदवार असणार असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता। सोलापुरात तर्कवितर्क लावून अनेक चर्चेला उधाण आलेलं होतं। मात्र काल अधिकृतरित्या भाजपाकडून सोलापुरासाठी माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे। नाव जाहीर होताच भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून उभ्या असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून राम सातपुते यांना ट्विटरद्वारे पत्र व्हायरल करण्यात आले आहे। त्यात म्हटले आहे की राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्यासाठी मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते। तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा व्यक्त करते। सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना ट्विटरद्वारे पत्र पाठविले आहे। सध्या या ट्विटरच्या पत्रावर सर्वत्र चर्चा रंगली असून हे ट्विटरचे पत्र खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। लोकसभेची निवडणूक रिंगणात दोन उमेदवार आमने सामने होतानाच ट्विटरद्वारे आता वार रंगत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।